नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे माझ्या कोकणातल्या घरी। हे आहे माझं कोकणातलं छान कौलारू घर। दारासमोर तुळशी वृंदावन आणि हे अंगण आणि अंगणाच्या आजूबाजूचा परिसर आणि अगदी अंगणातच आहे हे काजूचं झाड। बघू शकता, याला काजू लागलेत। हे बघा, आता आपण जाऊया घरात। हा बाहेरचं पॅसेज आहे। इथे देवघर, इथे गणेश चतुर्थीला गणपती बसतात। देवाची खोली कोकणात तुम्हाला प्रत्येक घरात दिसेल नागोबाची प्रतिमा। हा हॉल आहे। चिरेबंदी घर आहे, वरती कौलारू आहे, छप्पर आहे। किचन, ही अजून एक खोली, सेम ह्या साईडला अजून एक खोली। हे आहे मागची पडवी म्हणतो आपण त्याला, मागचा दार। इथे वॉशरूम आणि इथे न्हाणीघर आणि ही आमची नवीन जस्ट नवीन पिल्ल। इथे हे मागचं दार आहे पूर्ण। अगदी अंगणाला लागूनच एक काजूचं झाड आहे आणि झाडाला तुम्ही बघू शकता काजू लागलेत ऑलरेडी आणि इथे खाली पण पडलेलेत। ही थोडीशी जागा आहे आमची, इथे आम्ही नारळाची झाडं लावली आहेत, काजूची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत। हे इथे फणसाचं झाड आहे आणि हा सगळा परिसर घराच्या आजूबाजूचा हे आहे तुळशी वृंदावन। आता आपण चाललोय विहिरीकडे। कोकणात पाऊस भरपूर असतो, त्यामुळे सहसा पाण्याची टंचाई नसते आणि ही विहीर आहे आमची। तुम्ही बघू शकता अजूनही जवळपास 2-3 पुरुष पाणी आहे, म्हणजे 2-3 पुरुष म्हणजे जवळपास 10-15 फूट पाणी आहे अजूनही। पंपांनी मोटारीने सगळ्यांच्या घरी आम्ही पाणी घेतो आणि हा विहिरीच्या आजूबाजूचा परिसर। हे संपूर्ण शेत जमीन आहे। पावसाळ्यात इथे शेती केली जाते, भात लावलं जातं। आता पाऊस पाणी कमी असल्यामुळे पावसाळ्याचे सगळं हिरवगार असतं, पण इथून तरी अजूनही हिरवळ आहे, कारण पाण्याचा साठा असतो इथे कायम वर्षाचे 12 महिने। माझं कोकणातलं घर आणि परिसर कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझं रिलेटेबल राहुल सावंत हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच। भेटत राहू।